नागरिकांना गुलाबपुष्प व श्रीफळ हे नवीन वर्ष पेढा नवीन वर्षानिमित्त हा वाटण्यात येईल आणि सायंकाळी 6:30 वाजता नुमोई प्रशालेमध्ये या संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला आपल्या राज्याच्या पुण्याच्या राज्यमंत्री माननीय माधुरीताई मिसाळ यांच्या शुभ हस्ते या संगीत महोत्सवाचं उद्घाटन होईल आणि याला प्रमुख उपस्थिती आपल्या पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमितेशजी यांच्या उपस्थितीत संपन्न होईल। आणि पहिल्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे ह्या संपूर्ण संगीत महोत्सवामध्ये आपण बघितलं तर वाद्यवादन, शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत, नाट्यपदे, भक्तिगीते, लोकगीते, भारूड, चित्रपट गीतांसह बाबूजी आणि मी आणि भावसरगम अशा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये पहिल्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे तो प्रख्यात ड्रमवादक शिवमणी आणि त्यांच्या पत्नी रुना रिजवी शिवमणी आणि सहकाऱ्यांच्या हस्ते हा संपन्न होणार आहे। दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे तो पंडित शौनक अभिषेकी, पंडित रघुनंदन पणशीकर आणि विदुषा मंजुषा ताई पाटील यांच्या उपस्थित शास्त्रीय उपशास्त्रीय व नाट्यपद भक्ती संगीताची मैफल होणार आहे। त्यानंतर 1 एप्रिल रोजी फोक आख्यान हा सर्व तरुण मिळून हा कार्यक्रम करतात। हा लोकसंगीताचा कार्यक्रम आहे। रोजी हर्ष, विजय, ईश्वर अंधारे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी साधारण प्रत्येक जिल्ह्यातून एक असा कलाकार निवडला। अतिशय वेगळा हा कार्यक्रम असणार आहे। त्यानंतर आपल्या प्रख्यात गायक व संगीतकार माननीय श्रीधरजी फडके यांचा बाबूजी आणि मी हा कार्यक्रम होणार आहे। आणि महोत्सवाचा जो समारोप आहे 3 एप्रिलला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम या कार्यक्रमाने होणार आहे। याच्यामध्ये पंडितजींना आम्ही एक विनंती केली होती की पहिला अर्धा तास त्यांची मुलाखत ही त्यांनी द्यावी आणि नंतर तो कार्यक्रम सुरू करावा। ती विनंती त्यांनी मान्य केलेली आहे, कारण दगडूशेठचं आणि पंडितजींचं नातं जवळजवळ 50 वर्ष मंगेशकर कुटुंबियांचं आहे आणि दगडूशेठ आणि मंगेशकर कुटुंबियांच्या आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या मुलाखत होणार आहे। आणि नंतर त्यांचा आणि गणपती बाप्पाच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या संगीत महोत्सवानंतर जो चैत्र शुद्ध द्वितीयेचा जो दिवस आहे तो आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये श्री वल्लभेश मंगलम हा भगवान श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा हा परंपरेप्रमाणे गणपत्य संप्रदायानुसार हा मंदिरामध्ये सकाळी 10:54 आयोजित करण्यात आलेला आहे। मंदिराला फुलांची आकर्षक सजावट या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही करण्यात येणार आहे आणि आपण सर्वांनी या सांगीतिक मैफिलीचा आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना आपल्याला विनंती आहे। आणखीन काही विचारायचं असेल तर आपण जरूर विचारा। अण्णा मोरे यांनी केलं होतं। त्याच्या आधी आपल्या जो गणेशोत्सवाची आपण स्पर्धा आयोजित करतो त्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला सुद्धा मुरली अण्णा मोरे आणि चंद्रकांत दादा पाटील होते। आपल्या पुण्यातलीच असणाऱ्या नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई यांना आपण प्रथमच दगडूशेठच्या एका कार्यक्रमाला बोलवत आहोत। सातत्याने आपण नेहमीच त्याच यांना आपण बोलवत असतो, त्यामुळे यावेळेस आपण माधुरीताईंना आणि आयुक्तांना बोलवलेलं आहे। आणि जी अधिवेशन आहे आपलं संसदीय अधिवेशन आहे ते 4 एप्रिलपर्यंत आहे। मंत्री महोदय यांना त्या ठिकाणी अधिवेशनाला ब्रीफिंग वगैरे असतं, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी 4 तारखेपर्यंत त्यांचं शेड्यूल हे सुद्धा अनिश्चित असतं। त्यांना जर बैठका वगैरे लागल्या तर त्यांना उपस्थित राहावं लागू शकतं। त्यामुळे आणि त्यांच्या हस्ते आपल्या विद्युत रोषणाईचं उद्घाटन झालेलं आहे। नगरविकास राज्यमंत्री आता आमचं अधिवेशन कालच संपलं आहे, त्यामुळे त्या उपलब्ध आहेत आणि त्यांच्या उपलब्धतेनुसार आज त्यांना बोलवलेलं आहे। समाधान चौकात हा कार्यक्रम व्हायचा, त्यावेळेस 10चं बंधन नव्हतं। त्यावेळेस संपूर्ण पुणे शहराचं किंवा राज्याचं आकर्षण असणारा हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा संगीत महोत्सव रस्त्यावर होण्याची ही पहिल्यांदाच ती वेळ होती। आता सातत्याने आपण करत असताना तेव्हापासून आतापर्यंत आपण त्या संगीत महोत्सवात प्रचंड मोठ्या प्रमाणात नाविन्य आपण आणण्याचा प्रयत्न केला। पंडित झाकीर हुसेनांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रत्येक कलाकार त्या ह्या गणपती बाप्पाच्या संगीत महोत्सवाच्या व्यासपीठावर घेऊन गेले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गुढी पाडव्यापासून 41व्या गणपती मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त संगीत महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे।
5 दिवसाचा हा संगीत महोत्सवाचा कार्यक्रम असणार आहे। सायंकाळी 7 ते 10 नुमोळी प्रशाला माध्यमिक बाजीराव रस्ते ह्या ठिकाणी त्याचं आयोजन केलेलं आहे। 5 दिवस आपल्या पहिल्या दिवशी शिवामणी, रुना रिझवी व त्यांचे सहकारी यांची पुष्पांजलीचा कार्यक्रम असणार आहे। दुसऱ्या दिवशी पंडित शौनक अभिषेकी यांचा शास्त्रीय उपशास्त्रीय नाट्यपदाचा कार्यक्रम असणार आहे। तिसऱ्या दिवशी हर्ष विजय ईश्वर अंधारे व फोक आख्यान अशा थाट ह्या जुन्या नव्या खेळाचा कार्यक्रम असणार आहे। चौथ्या दिवशी श्रीधर फडके यांचा बाबूजी आणि मी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि समारोप पंडित हृदयनाथ मंगेशकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या गेले अनेक वर्ष पंडित हृदयनाथ मंगेशकरच या संगीत महोत्सवाचा समारोप करत असतात। या वर्षी सुद्धा समारोप त्यांच्या भाव सरगम या कार्यक्रमाने व त्यांच्या विशेष मुलाखतीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे।